अमित शहांना बदलण्याची मोदींची मानसिकता. अमित शहांना कोणी पंतप्रधान करणार नाही. आरएसएस मध्ये देशाच्या नेतृत्व बदलाची चर्चा सुरू असल्याचा राऊतांचा दावा. आदित्य ठाकरेंकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. मंत्र्यांनी दौरे करून काय उपयोग? रस्त्यांच्या दुरवस्थेवर आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल. वसतिगृहातल्या वयोमर्यादेच्या अटीच्या निर्णयाला सरकारची स्थगिती. तरीही उर्वरित मागण्यांसाठी नागपूर पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. पुण्यामध्ये एका आंदोलकाची तब्येत बिघडली तर नागपुरातही एकाला भोवड. अन्न आणि औषध प्रशासनानं घेतलेल्या औषध निरीक्षक गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द. गैरप्रकार झाल्याचा आरोप आणि पुरावे समोर आल्यानंतर प्रक्रिया रद्द करण्याचा एमपीएससीचा निर्णय. अंगणवाडी सेविका देवयानी पारधी अंगणवाडीमध्ये परतल्या. चिमुकल्यांनी केलं त्यांचं स्वागत. झी 24 तासच्या बातमीनंतर देवयानी पारधींना न्याय. नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकामध्ये रात्रीचे खेळ चाले. कांदा एक्सप्रेसमधून रात्री कांदा लोड केल्याची माहिती. नाफेड एनसीसीएफच्या कारभारावर संशय व्यक्त. दिवाळीमध्ये कांदा रडवणार. सप्टेंबरमध्ये कांद्याची आवक कमी होणार असल्यामुळे सध्याचा कांदा साठा ऑक्टोबरपर्यंत पुरवावा लागणार. आवक घटल्यामुळे कांदा दर वाढण्याची शक्यता. अमरावती रुग्णालय अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट. रुग्णालयाला व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या कंपनीवरच संशय. राज्यातील विविध 10,000 रुग्णालयात शिलर कंपनीचे व्हेंटिलेटर. उच्चस्तरीय समिती चौकशी करणार. राज्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांचे आता लेखापरीक्षण केलं जाणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश. अमरावती दुर्घटनेनंतर सरकारला जाग. लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एकदा पडताळणी होण्याची शक्यता. 91 लाख लाभार्थी अपात्रतेनंतर आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींवर टांगती तलवार. मूर्ती बाहेर काढताच पाठीमागचं वेल्डिंग तुटलं. मूर्ती वेल्डिंगसाठी पुन्हा कारखान्यात आणली होती. मूर्तिकार अनिकेत देसाई यांचा पोलिसांमध्ये जबाब. पुण्यामध्ये आज झी 24 तास कृषी सन्मान सोहळ्याचं आयोजन. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव.